नमस्कार. आज आपण श्री संदीप दत्तात्रय महाजन, मुक्काम पोस्ट लोणेर, तालुका देवळा यांच्या ऊस लागवड क्षेत्रात विजिट करत आहोत. तर याच्यातून ते नैसर्गिक पद्धतीने जे ऊसाला जीवाणू स्लरी देतात आणि त्याच्यापासून जे काही उत्पन्न व पिकाची भरघोस वाढ झालेली आहे, तर ती आपल्याला थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी संदीप महाजन लोणेर. जैविक निविष्ठा वापरलेल्या ऊसाचा सेंद्रिय ऊस हा टोटल NPK, जीवाणू, मायक्रोरायझा, वॅम, नंतर डेपची स्लरी असं देऊन आपण हा ऊस नैसर्गिक पद्धतीने वाढवलेला आहे. 4 मेची लागवडीची तारीख 4 मेला असलेला ऊस एकही गंडूल नव्हती. आता कमीत कमी 13-14 गंडुलीचा ऊस आहे. तुम्ही बघू शकता. हा टोटल नैसर्गिक पद्धतीने केलेला ऊस आहे. त्याला टोटल शेतीमध्ये फक्त 14-35-14ची एकच बॅग वापरलेली आहे. बाकी युरिया, नत्र वगैरे कुठल्याही पद्धतीने रासायनिक खतं दिलेली नाही. एवढंच मी सांगू शकतो. या टोटल जैविक निविष्ठांनीच बनवलेला ऊस आहे. बरं, आता हे वापरत असताना तुमच्या उत्पादनात तुम्हाला किती खर्चाची बचत झाली? मी ॲक्च्युली याच्यात ऊस कांदा होता. कांदे काढून आणि हा ऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. आणि 4 मेला एकही गंडूल नव्हती. आज 12-13 गंडुलीचा ऊस आहे. आणि ऊसाची वाढ एकदम जबरदस्त आहे. रासायनिक खर्च वाचला. सगळ्यात मेन गोष्ट शेती सुधारते. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. बरं, आता तुम्हाला जे अनुभव आले, तर आपण इथून पुढे येणाऱ्या हंगामात जे आपली पिकं घेतली जातात, आता पुढं रब्बी हंगामात कांदा असेल, तर त्यालासुद्धा या असंच जीवाणू स्लरींचा उपयोग करून आपण ते कांदा पीक घेणार आहात का? 100% आपण नैसर्गिक शेतीकडे आकर्षित झालेलो आहोत. 2 वर्षापासून आपण वापरतच आहोत. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ओढून घेण्यासाठी माझा प्रयत्न आहेच. त्याच्यात आपण प्रयत्न करत आहोत आणि याच्या पुढे करत राहणार. नैसर्गिक शेतीमध्ये प्रयत्न करत राहू. बरं, धन्यवाद.